श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कोणाकोणाला खरंच माहिती नसतं की आपण कोणत्या देवतेचा नामजप केला पाहिजे. तर आपण एक इष्टदेवता स्वामी समर्थ आपले इष्टदेवता आहे, पण त्यांना कुणाकुणाला माहितीच नसतं की आपण कोणत्या देवांचा नामजप करायचा. कारण जिकडं जाईल तिकडं आपण त्या देवाचा नामजप करायला लागतो. त्या देवाचा कोणी सांगितलं ह्या देवाचा, कोणी सांगितलं त्या देवाचा. खरं देव आपल्यापाशी आपली देवी किंवा आपले कुलदेव असतात हे आपल्याला माहीतच नसतं. आपले आई वडीलच आपल्यापाशी देव म्हणून आहेत हे आपल्याला माहीतच नसतं. तर असे बरेच लोक आहेत की त्यांना आजपर्यंत कोणीही सांगितलेलं नाही की तुम्ही ह्या ह्या देवाचा नामजप करा किंवा ह्या ह्या देवीचा नामजप करा. तर आज मी तुमच्यापर्यंत घेऊन आले आहे की आपण करायचा तो नामजप फक्त आपल्या कुलदेवीचाच नामजप करायचा. तर तो नामजप का करायचा, कशासाठी करायचा, कोणी करायचा आणि कसा करायचा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ह्याचे फायदे झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे. तर खूप बंधू भगिनी आहेत की त्यांना अजून काही माहिती नाही, काही ज्ञान नाही. मग हे ज्ञान मी तुम्हाला आजपर्यंत कोणीही पोचवलं नसेल तर मी तुम्हाला आज सांगत आहे. तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब एक होऊन जाऊ द्या. नक्कीच शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही. तर चला, आपले आईबाप म्हणजे आपली कुलदेवी आई आणि देव म्हणजे आपले वडील असतात. हेच आपल्याला माहीत नसतं. तर बरेच जण स्वामी केंद्रात गेले, स्वामींचा नामजप घेतात, गुरुपद करतात. किंवा आता मीही स्वामींचं गुरुपदच घेतलेलं आहे, पण मलाही आधी माहीत नव्हतं. तर म्हणूनच मी आज तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आणलेला आहे. तर तुम्ही स्वामी आपले हे इष्टदेवता आहेत, काही हरकत नाही. स्वामींचाही नामजप केला तरी काही हरकत नाही. पण त्याबरोबर आपल्या कुलदेवीलाही विसरायचं नाही. आपल्या स्वामींच्या बरोबर कुलदेवीही असते, तर त्या कुलदेवीलाही आपण विसरायचं नाही. तर आपण कुलदेवीचा जप का करायचा, तर जलद आपल्याला जर एखादी गोष्ट जलद पाहिजे असेल तर आपण ईश्वर प्राप्तीसाठी किंवा आपल्याला मोक्ष पाहिजे असेल, हे पाहिजे असेल, ते पाहिजे असेल, आपण आपल्या बऱ्याच समस्या आहेत, आपल्याला अडचणी असतात, घरात पैसा येतो टिकत नाही, नवऱ्याचं प्रमोशन होत नाही, आपल्या मुलांमध्ये प्रगती होत नाही, मुलांना विवाहात अडचण येतात, सरकारी नोकरी लागत नाही, शिकलेले असतात, काहींचं शिक्षण अर्धवट सुटतं, काहींना आत्महत्या करतात, काही अशी कारणं भरपूर असतात. तर आपल्यावरती कुलदेवीचा प्रकोप असतो, त्यामुळे हे सगळं होत असतं. आणि आपण नाही तिथे जातो, नाही तिथे करतो, आणि ह्याचा काही उपयोग नाही. आपल्याला जे आपलं मूळ आहे ते आपण पाहिलं पाहिजे. म्हणून आपण मुळापासूनच वरती गेलं पाहिजे. नाहीतर आपण शेंड्यापासून खाली येतो का, नाही. आपण मुळापासूनच आधी आपल्या घराचा पायाच होतो, मगच आपलं घराच्या वरची बिल्डिंग होते. त्यासाठी आपण आधी कुलदेवीलाच मानलं पाहिजे आणि मगच मुळापासूनच शेंड्यापर्यंत गेलं पाहिजे. तरच सगळं काही आयुष्यातल्या अडीअडचणी सगळ्या सुटणार आहेत. ह्याला मी तुम्हाला 101% तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगते. तर चला, तर मग कुलदेवीचाच नामजप का करायचा, तर आपण ईश्वर प्राप्तीसाठी आपण ज्या देवतेची उपासना करणे आवश्यक असते त्याच देवतेच्या कुळात ईश्वर आपल्याला जन्माला घालतो. म्हणजे बघा, आपण ह्या कुळात जन्माला आलो, मराठा कुळात आलो, धनगरांच्या कुळात आलो, किंवा आपण क्षत्रियमध्ये आलो, आपण वंजारी आहोत, आपण म्हणजे बऱ्याच ह्या जाती आहेत. आता मी धनगर कुळात आले, तुम्ही मराठा असाल, तुम्ही कोणी ब्राह्मण असाल, कोणी गुजर असाल. मग ह्या कुळातच आपण का जन्माला येतो, तर आपलं मागच्या ह्याच्यातलं कुलदेवता, त्या कुलदेवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. म्हणून आपल्या कुलदेवतेचे नामजप प्रतिदिन तुम्ही किमान 1 तास तरी करायचा नामजप.
जरी तुम्ही स्वामींचा करत असाल, जरी तुम्ही कृष्णाचा करत असाल, जरी तुम्ही कुठल्याही देवतेचा करत असाल, त्याबरोबर तुम्ही 1 तास नामजप आपल्या कुलदेवीचा केला पाहिजे. दररोज केला पाहिजे. जास्तीत जास्त म्हणजे तुम्ही सतत तर करायचाच आहे, पण उदाहरणार्थ तुमची जर तुम्हाला कुलदेवीच कुणाकुणाला माहिती नसतं तर तुम्ही ओम श्री कुलदेवताय नमः, किंवा तुमची महालक्ष्मी असेल तर श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः असा नामजप करायचा आहे. तर या ब्रह्मांडात असलेली सर्व तत्वे पिंडात आली की साधना पूर्ण होते आणि श्री विष्णू, शिव आणि श्री गणपती यांसारख्या देवतेच्या उपासनेने त्या देवतेचे विशिष्ट तत्व वाढते. परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे आणि त्या सर्वांची जास्त पातळी वाढवण्यासाठी सामर्थ्य केवळ आपल्या कुलदेवतेतच आहे. त्यामुळे कुलदेवतेचा जप हा खूप महत्त्वाचा मानलेला आहे. म्हणून आपण कुलदेवतेलाच प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणून ही कुलदेवता पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आपल्या आरंभ होतो आणि म्हणूनच आपण केलेली ही उपासना आपल्याला फळ देणारी, लाभदायक ठरते आणि कोणताही आपल्याला त्रास होत नाही. कुलदेवीचा जप केला तर कोणताही आपल्याला त्रास होत नाही. तर नीट ऐका. तर कुणाला जर आता कुलदेवतेबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही तर श्री कुलदेवताय नमः असा नामजप तुम्ही दररोज 1 तास केला पाहिजे. ज्यांना केवळ कुलदेव आहे त्यांनी, आता समजा तुम्हाला कुलदेव पण आहे आणि कुलदेवी पण आहे, पण आपण जास्त कोणापाशी तक्रार करतो तर आपण आईपाशीच तक्रार करतो. आई मला हे नाही, आई मला ते नाही, आई माझं असं झालं, आई माझं तसं झालं. आपण पप्पांना जास्त सांगतो का, वडिलांना जास्त सांगतो का? नाही. तर तशाच प्रकारे आपण आईला जास्त प्रकारे सांगतो. म्हणून आपण आईपाशीच आपण हे करायचं. म्हणूनच आपण आई कुलदेवीचाच जप करायचा. तर ज्यांच्याकडे दोन्ही आहे त्यांनी देवीचा जप करायचा. तर विवाहित स्त्रीने, आता जर कुमारिका असेल तर माहेरीच्याच देवीचा, कुलदेवीचा जप करायचा आणि विवाहित झाली असेल सासरच्या कुलदेवतीचा नामजप करायचा आहे. सासरची, माहेरच्या देवीचा नाही करायचा. कुलदेवीचा, आपल्या सासरची जी कुलदेवी आहे तिचा नामजप करायचा आहे. तर कुलदेवतेची उपासना केल्याने आध्यात्मिक तर उन्नती होतेच, पण व्यावहारिक सुद्धा उन्नती होते. आणि हे झाल्याचे सर्वज्ञान उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांनी आपल्या तुळजापूर येथील तुळजा मातेचा, कुलदेवी त्यांची होती आणि त्या मातेचा जाप करून त्यांनी तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने, तिचे आशीर्वाद घेऊनच एवढं साम्राज्य उभं केलं होतं, एवढं त्यांनी साध्यता केली होती. तर तुम्ही पण तीच साध्यता करायची आहे आणि आपल्या शिवाजी महाराजांचा एक डोळ्यापुढे आदर्श ठेवून तुम्ही आपल्या कुलदेवीचा नामजप चालू करायचा आहे. जरी कुणी केला नसेल चालू तर आज माझ्या ह्या व्हिडिओपासून तुम्ही करायला घ्या आणि आपले कुळाचं रक्षण करा आणि आपल्या जे मुलाबाळांना ज्या अडचणी येतात त्याबरोबर थांबतील आणि तुम्ही कुलदेवीचा नामजप प्रतिदिन तुम्ही 1 तास जरी केला तरी अगदी पुरेसा आहे. हळूहळू तुम्ही टप्प्याटप्प्याने वाढवत चला. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक तर कराच आणि शेअरही करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ माझा पूर्णपणे बघायला तर अजिबातच विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.